या सर्व गोष्टी तुमच्या संदर्भातल्या आहेत? नाही, माझं याच्याबद्दल कुणाशी काही बोलणं झालं मी तुमच्याकडूनच ऐकतोय. संरक्षणाची गरज तुम्हाला आहे की नाही अशी काही तुम्ही मागणी केली आहे का? मी नाही अशी मागणी केली. मग का बरं तुमच्यावर ना इतकं अधिवेशन चाललंय? आता हे मला मी कसं उत्तर देऊ त्याचं? अधिवेशनात काय बोलावं हा त्यांचा प्रिरॉगेटिव्ह आहे, त्याचं मी कसं बोलणार? तुम्ही जे बोलताय त्यांना विचारा, मला विचारून काय ते उत्तर देतात? तुमच्याशी काही चर्चा? माझी काही चर्चा नाही. फक्त याच्या बाबतीत आपण जे थ्रेडच्या बाबतीत कदाचित मला आज हे कळलं की कुणीतरी एक फेसबुकवरती व्हिडिओ आहे काहीतरी त्यांनी शिव्या दिल्यात वगैरे वगैरे काही केलं, त्यांना पोलिसांनी कारवाई पण केली आहे माझ्यामध्ये. तसंच आय थिंक औरंगाबादला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आपल्या पथकावरती अटॅक करण्याचाही प्रयत्न केला, तर त्याच्या व्यक्ती सुद्धा अरेस्ट इमिजिएटली झाली. मी स्वतः DGPशी बोललो होतो, DGPने तिथल्या CPने सांगून इमिजिएटली कारवाई पण केली. हे एन्फोर्समेंट आहे. एन्फोर्समेंट ज्यावेळेस येतं, कुणी इलिगल ज्यावेळेस काम करतं तर एव्हरीबडी हॅज टू अबॅड बाय रूल ऑफ लॉ. माझं म्हणणे कायद्याचं राज्य आहे, कायद्याच्या राज्याप्रमाणे चाललं पाहिजे सर्वांनी. तुम्हाला मला सर्वांना कायदा लागू होतो. याच्यात कोणी जर त्याच्यात पळवाटा काढण्याचा प्रयत्न करत असेल, माझ्या ज्युरिडिक्शन किंवा माझ्या अधिकाराला कोणी थ्रेट करत असेल, तर लॉ विल टेक इट्स कोर्स, विल नॉट स्पेअर एनीबडी. हे मात्र मी 100% सांगू शकतो. हे मात्र 100% आहे. तर त्याच्यावरती कोणत्याही पद्धतीचं कॉम्प्रोमाइज केलं जाणार नाही. आणि म्हणून बघितलंच आहे, मोकोका सारखा सुद्धा कायदा आपण इन्व्होक का केला, तर जर एखादा आयटम 2012ला प्रोहिबिट झाला आणि तो जर भेटत असेल तर इट्स इन अ वे नॉट करेक्ट, आणि ते करण्याच्या दृष्टिकोनातून आहे. आज जशी ही जी आज ऑर्डर काढली, काल काढली, अशा पुढच्या दृष्टिकोनातून बऱ्याच अजून ऑर्डर यायच्या आहेत. त्याच्यावरती काम चालू आहे आणि त्या प्रत्येक सेक्टर वाईज येतील आणि त्याचा इम्पॅक्ट सोसायटीवरती ॲट लार्ज होणार आहे. आणि ते करण्याच्या दृष्टीनंच आम्ही काम करतोय, होलिस्टिक दृष्टिकोन करतोय. कोणी वाईट किंवा चांगल्या दृष्टिकोन, ही इंडस्ट्री आहे, एंटरप्राइज आहे, GDP ग्रोथ होणं गरजेचं आहे, त्याचे त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे, पण ते ॲज पर द रूल्स अँड रेग्युलेशन झालं पाहिजे, कायद्यानुसार झालं पाहिजे. कायद्याचं व्हायोलेशन करून कोणी पैसे कमवण्याचा प्रयत्न करत असेल, कोणी थ्रेटन करून किंवा ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न असेल, तर दे विल नॉट बी स्पेअर. दिस मच आय कॅन से. सर, एक पुढचाच प्रश्न होता की मुंबईचं जर कल्चर आपण पाहिलं तर काही वर्षांपूर्वी, 15-1 वर्षांपूर्वी स्टेपल फूड वडापाव होतं, पण गेल्या काही 10 वर्षांमध्ये ते बदलून तुम्हाला कुठेही गेला तरी तुम्हाला इडली वडा हा मिळतो आणि त्याचा मेन सोर्स जो आहे तो धारावीतून येतो. आणि ते धारावीत पण काही फॅक्टरीज असतात, ते घरगुती असतात आणि ते कलेक्टिव्ह होऊन मुंबईत वाटले जातात. ते तुम्ही कसं काय फिगर आउट? सगळ्याच ठिकाणी मी जर सांगितलं की 1.5 कोटीच्या खालची जे असे रजिस्ट्रेशन आपण देतो, त्याच्या गाईडलाईन्स माझ्या ज्या ऑर्डरमध्ये बघितलं, शेड्यूल आम्ही लावलेलं की त्यांनी काय काय करणं अपेक्षित आहे. जिथं गायडन्स पाहिजे आम्ही गायडन्स पण करायला तयार आहेत. आमचे अधिकारी जाऊन गायडन्स करतील, ट्रेनिंग देतील. हे इम्प्लिमेंटेशन करायचे यासाठी आहे की हा प्रश्न फक्त एका युनिटचा किंवा एका माणसाचा किंवा एका हॉटेलचा किंवा एका रेस्टॉरंटचा नाही आहे. हा पूर्ण 13 कोटी जनता जी आहे त्या सगळ्यांचा प्रश्न आहे. आणि हे डिपेंडंट ऑन ईच अदर आहेत. म्हणजे आपल्याला हॉटेल पण पाहिजे, इटरीज पण पाहिजेत आणि कंझ्युमर पण पाहिजेत. पण हे सगळं करताना जे स्टँडर्ड्स आहेत, मानके आहेत, त्यानुसार चाललं पाहिजे. ते बऱ्याच लोकांना माहीत पण नाही. आता ते माहीत होण्याचा उद्देश की ठीक आहे, कायदा आहे, रेग्युलेशन्स आहेत, आपल्या काय वेबसाईटवरती अवेलेबल आहेत, पण तेच लोकांपर्यंत पोहोचण्याचा एक उद्देश. आणि जे याच्यामध्ये बिझनेस आहेत, FBOs ज्याला म्हणतो आपण, फूड बिझनेस ऑपरेटर्स, त्यांना सुद्धा माहिती इंग्लिश आणि मराठी, म्हणून ती ऑर्डर कॉम्प्रिहेन्सिव्ह दृष्ट्या मी काढली. आणि नाही केलं तर त्याचे कम्प्लायन्सची पेनॉल्टी माझ्या आपल्या माहितीसाठी म्हणून एक थोडक्यात तो मला एक सांगायचं होतं पण विसरून गेला. तर याच्यामध्ये जर बघितलं तर एक आहे की दंड, खटला व शिक्षा हे एक प्रोव्हिजन याच्या पानावरती दिलेलं आहे. त्याच्यामध्ये काय आहे, फॉर एक्झाम्पल असुरक्षित अन्न जर असेल, आरोग्यास हानिकारक जे ठरलेलं, तर मृत्यू झाला तर 7 वर्षापेक्षा कमी नाही व आजन्म कारावासापर्यंत एवढी सजा त्याच्यामध्ये आहे आणि 10 लाख रुपये दंड. हे अनसेफ फूड. आता अनसेफ फूडची डेफिनेशन मी आता थोडक्यात तुम्हाला सांगितली. अस्वच्छता आली तर अनसेफ फूड येऊ शकतं. दुसरं, गंभीर दुखापत झाली, इंजुरी झाली, तर 6 वर्षापर्यंत कारावास आणि 5 लाखापर्यंतचा दंड आहे. गंभीर नसलेली दुखापत झाल्यास 1 वर्षापर्यंतचा कारावास आणि 3 लाखपर्यंतचा दंड आहे. दुखापत न झाल्यास 3 महिन्यापर्यंतचा कारावास व 3 लाख रुपयापर्यंत दंड आहे. त्याचबरोबर आता जो एक मुद्दा आला आहे की अधिकाऱ्यांचं काय, तर अन्न सुरक्षा अधिकाऱ्यास, ज्याला FSO म्हणतो, जो बेसिक अथॉरिटी आहे, अडथळा अथवा त्याची तोतयागिरी कुणी केली तर 3 महिन्यापर्यंतचा कारावास आणि 1 लाख रुपयापर्यंतचा दंड हे त्याच्यामधलं प्रोव्हिजन आहे. हे तुम्हाला कारावासाच्या बाबतीत सांगितले. फक्त दंडनीय अपराधाच्या बाबतीत काय, दिशाभूल करणारी जाहिरात, आता खोटा दावा 10 लाखापर्यंत दंड.
वैध परवान्याशिवाय व्यवसाय करणे 10 लाखापर्यंत, विदाऊट लायसन्स 10 लाख रुपयाचा दंड. अवमानक म्हणजे सबस्टँडर्ड अन्न उत्पादन, साठवण, विक्री अथवा सेवा 5 लाख रुपयाचा दंड. चुकीचे नामकरण असलेले, ज्याला मिसलेबलिंग म्हणतो, ते 3 लाख रुपयापर्यंत दंड. प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या निर्देशांचे पालन न करणे 2 लाखापर्यंत दंड. अन्नाची अस्वच्छ अथवा अनारोग्यकारक प्रक्रिया व तयारी 1 लाखापर्यंत दंड. आता हे कायद्यात आहे, रेग्युलेशन्समध्ये आहेत. कदाचित इम्प्लिमेंटेशन एवढं स्ट्रिक्टली झाले नसतील, बट इथून पुढे 100% होते. आणि त्याचा परिणाम आपल्या ह्या इंडस्ट्रीवरती, हेल्थवरती अल्टिमेटली होईल. जे आपल्याला आपण जे कॅम्पेन घेतलेलं आहे की सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र, तर सेफ फूडच्या पार्टमधला हा एक पार्ट आहे त्या दृष्टिकोनात.